मंडळी, पुणे महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं सगळ्या विरोधकांचा सुपडा साफ करत विजय खेचून आणला. पुण्यामध्ये 165 पैकी एकट्या भाजपनं 119 जागा जिंकत सत्ता मिळवली. त्याखालोखाल अजित पवार गटानं 27 जागा जिंकल्या, तर काँग्रेसनं 15 जागांवर विजय मिळवला. शरद पवार गटानं 3 जागा जिंकल्या, तर मनसेला आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाला पुण्यामध्ये साधं खातंही उघडता आलं नाही. या निवडणुकीचा निकाल जो आहे, हा राष्ट्रवादी फुटीनंतर एकत्र आलेल्या शरद पवार आणि अजित पवार यांच्यासाठी एक मोठा धक्का मानला जातोय. त्याबरोबरच पुण्यातल्या भाजपच्या लाटेत बऱ्याच मातब्बर नेत्यांना भुईसपाट केलं गेलंय, ज्याची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. आता ही चर्चेतली नावं नेमकी कुणाची येतं आणि त्यांची चर्चा नेमकी का होतीये, हे सगळं जाणून घेऊयात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी निशा हिंगे आणि तुम्हाला माहिती आहे, आपला विषयच भारी आहे. मंडळी, कसबा पेठेतल्या पोटनिवडणुकीनंतर पुण्याच्या राजकारणात रवींद्र धंगेकर हे नाव चर्चेत आलं. भाजपचा गड असलेल्या कसब्यात रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळवत काँग्रेसला नवसंजीवनी दिली. पण त्यानंतर झालेल्या लोकसभा तसंच विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. अशातच महानगरपालिकेच्या निवडणुकीआधी धंगेकरांनी शिवसेनेत प्रवेश केला. मात्र या निवडणुकीच्या निकालाची चर्चा सगळीकडे रंगली आहे. या निवडणुकीत धंगेकर यांची पत्नी आणि त्यांच्या मुलाचा देखील पराभव झालाय. धंगेकर यांचा मुलगा प्रणव धंगेकर विरुद्ध भाजपचे गणेश बिडकर यांच्यामध्ये सामना झाला. प्रभाग क्रमांक 24 मध्ये झालेल्या या चुरशीच्या लढाईत गणेश बिडकर यांनी धंगेकर यांच्या मुलाचा पराभव केला. भाजपचे पुण्यातले प्रमुख नेते आणि ज्यांनी अगोदरच भावी महापौर असल्याची घोषणा केली होती, ते गणेश बिडकर तब्बल 9,500 फरकानं निवडून आले. तर दुसरीकडे रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांना जेलमधून निवडणूक लढवणाऱ्या सोनाली आंदेकरांनी धक्का दिला. प्रभाग क्रमांक 23 मध्ये सोनाली आंदेकर विरुद्ध प्रतिभा धंगेकर यांच्यात सामना झाला, ज्यामध्ये सोनाली आंदेकरांनी विजय मिळवला. मंडळी, या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदेकर कुटुंबातल्या 2 महिलांना उमेदवारी दिल्यामुळं राजकीय वर्तुळामध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबाला राजकीय संधी दिल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. आरोपांनंतर आंदेकर कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेतली. आता कुठंतरी हे सगळं थांबवलं पाहिजे, अशी भावना त्यांच्या कुटुंबातल्या महिलांनी आणि मुलींनी व्यक्त केली. अखेर या ठिकाणी आंदेकर कुटुंबातल्या उमेदवारांचा विजय झाला. पुण्यातली अजून एक हाय व्होल्टेज लढत म्हणजे ठाकरेंचे फायर ब्रँड नेते वसंत मोरे यांची. पुणे महानगरपालिका निवडणुकीत वसंत मोरे यांनी आपला मुलगा रुपेश मोरेलाही लॉन्च केलं. स्वतः शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या मोरे पितापुत्रांसाठी सभा घेतली होती. मात्र कात्रजकरांनी वसंत मोरेंनाच कात्रजचा घाट दाखवला. प्रभाग क्रमांक 40 मधून भाजपच्या रंजना टिळेकर यांनी रुपेश मोरे यांचा पराभव केला. वसंत मोरे हे स्वतः प्रभाग क्रमांक 38 मधून निवडणूक लढवत होते. त्यांचाही या ठिकाणी 1011 मतांनी पराभव झालाय. अजून एक चर्चेची ठरलेली लढाई म्हणजे रुपाली ठोंबरे पाटील यांची. पुणे महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार गटाच्या फायर ब्रँड नेत्या समजल्या जाणाऱ्या रुपाली ठोंबरे पाटील यांनाही पराभव पत्करावा लागलाय. रुपाली ठोंबरे पाटील या प्रभाग क्रमांक 25 आणि 26 अशा दोन्ही प्रभागातून निवडणूक लढवत होत्या. त्यांचा या दोन्ही ठिकाणी पराभव झाला. टिळक रोडवरच्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेत प्रभाग क्रमांक 25, 27 आणि 28 या प्रभागाची मतमोजणी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू झाली होती. परंतु प्रभाग क्रमांक 25च्या 2 फेऱ्या झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मशीन चुकीच्या जोडल्या गेल्या आहेत, सील नसलेल्या मशीन वापरल्या आहेत, असं सांगत गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यानंतर तब्बल 1 ते 1.5 तास मतमोजणी बंद करण्यात आली होती. त्यानंतर रुपाली ठोंबरे यांनी कार्यकर्त्यांना मतमोजणी केंद्रातून बाहेर पडायला सांगत मतमोजणीवर बहिष्कार घातल्याचं स्पष्ट केलं. परंतु भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचं लीड एवढं होतं की त्यांचा विजय जवळपास निश्चित झाला होता. त्यामुळं साधारण 12:30 नंतर पुन्हा मतमोजणी सुरू झाली आणि प्रभाग क्रमांक 25 मधले 4ही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे निवडून आले आणि अंतिम निकालात रुपाली ठोंबरे यांना दोन्ही ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला. अजून एक चर्चेची ठरलेली लढत म्हणजे मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांची. साईनाथ बाबर यांचा देखील या निवडणुकीत पराभव झालाय. क्रॉस वोटिंगमुळे साईनाथ बाबर यांचा पराभव झाला असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. त्याबरोबरच ठाकरेंच्या शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे, अजित पवार यांचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांचाही पराभव झालाय. अजून एक चर्चेची ठरलेली लढत म्हणजे प्रभाग क्रमांक 18 मधली काँग्रेसचे उमेदवार आणि माजी महापौर प्रशांत जगताप यांची ही लढत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी शहराध्यक्ष असलेले प्रशांत जगताप यावेळी काँग्रेसच्या तिकिटावर मैदानात उतरले होते. त्यांच्या विजयामुळे पुण्यात काँग्रेसला नवीन ऊर्जा मिळाल्याचं चित्र आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत प्रशांत जगताप यांनी भाजपचे उमेदवार अभिजित शिवरकर यांचा तब्बल 1800 मतांनी पराभव केलाय. या निवडणुकीचा निकाल फक्त राजकीय दृष्ट्या नव्हे तर भावनिक दृष्ट्या देखील चर्चेचा विषय ठरलाय. विशेष म्हणजे याच निवडणुकीत प्रशांत जगताप यांची आई आणि अनुभवी नेत्या रत्नप्रभा जगताप यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. त्यामुळे पुण्यात मुलगा जिंकला, आई हरली अशी दुर्मिळ आणि चटका लावणारी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. मंडळी, या होत्या पुण्यामधल्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या अशा लढाया ज्यामध्ये दिग्गजांचा पराभव झालाय. बाकी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.